और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा नाव आलेल्या आरोपींनी किरकोळ वादाचं निमित्त करून थेट फिर्यादीच्या घरावरच गुंडांसह धडक देत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। विशेष म्हणजे वाहनांचा ताफा घेऊन आरोपी फिर्यादीच्या घरावर चाल करायला गेले होते। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वारंवार गुन्हे करूनही अशा प्रवृत्तीवर लगाम का लागत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रवीण पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ फिर्यादी प्रवीण पवार हे घरी जात असताना आरोपी हरिदास पाटील याने त्यांच्या वाहनासमोर स्वतःचं वाहन उभं केल्यानं दोघांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर हा वाद मिटवण्याऐवजी आरोपीने आपल्या साथीदारांना पाचारण केलं आणि थेट पवार यांच्या दारात प्रवेश केला होता। त्यानंतर काही वेळातच राम पाटील, विश्वास पाटील, सोरा पाटील, मधुर भंडारी, प्रेम भैरू यांच्यासह इतर साथीदारांनी थेट फिर्यादीच्या घरासमोर धडक दिली होती। पवार यांना घराबाहेर येण्यास भाग पाडत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीचा प्रयत्न करण्यात आलाय। एवढंच नव्हे तर जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्यात आल्याचं फिर्यादीत आलंय। विशेष म्हणजे या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। तरी अशा सराईत गुन्हेगारांकडून खुलेआम कायद्याला आव्हान देणाऱ्या घटना घडत असल्यानं पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर उपस्थित होतोय। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। मात्र वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांची गुंडगिरी मोडीत काढावी, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल अशी तीव्र प्रतिक्रिया उसाटणे परिसरातून व्यक्त होतीये। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश सुरेवाड करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, नेवाळी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।